ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिल्लीतल्या लाठीचार्ज विरोधात मुंबईमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। दिल्लीत विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीविरोधात मुंबईमध्ये विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय। चेंबूरच्या आंबेडकर गार्डन जवळ विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रशांत, चेंबूरमधल्या आंदोलनाची सध्याची काय परिस्थिती आहे आणि कसं आंदोलन झालं? सध्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर शेकडोच्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या बाजूला जमलेले आहेत। या ठिकाणी अपर पोलीस आयुक्त आहेत आणि दोन्ही झोनचे पोलीस या ठिकाणी उपायुक्त देखील दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने जे आक्रमक आंदोलक होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, तर जे इतर आंदोलक आहेत त्यांना इथून पांगवण्याचा प्रयत्न पोलीस आपल्याला काय पाहायला मिळत आहेत। तर आंदोलक जे आहे विद्यार्थी सगळे आंदोलनावर ठाम आहेत। पोलिसांचा प्रयत्न आहे की या आंदोलकांना या ठिकाणावरून दूर करण्याचा, मात्र ही संख्या जी आहे ती क्षणागणिक आता पुढे वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस आणि आंदोलक यांचा संघर्ष देखील आता या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। अपर पोलीस आयुक्त असतील किंवा उपायुक्त असतील हे आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करीत आहेत। या ठिकाणी सौम्य बळाचा वापर देखील पोलिसांना करावा लागलेला होता आणि या मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर जे अजून आंदोलक बरोबर आहे, पोलिसांची देखील मोठी कुमक आपल्याला इकडे पाहायला मिळते आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।